भिवंडीत रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेची तोडक कारवाई। अंजूर फाटा ते कल्याण मार्गावरील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आलाय। मोठ्या फौज फाट्यावर पालिकेने ही तोडक कारवाई केली आहे। महानगरपालिकेतर्फे अंजूर फाटा ते कल्याण नाका या मार्गावर रस्ते रुंदीकरण कामाला सुरुवात केली आहे। या मार्गावरील मालमत्ता धारकांना 1 महिन्यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती। 24 तासांपूर्वी कारवाई संदर्भात नोटीसही दिली होती। आता पालिकेने या भागात तोडक कारवाईला सुरुवात केली आहे। या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिल गजरे यांनी। भिवंडी महानगरपालिकेचे कल्याण नाका ते अंजूर फाटा मेट्रोच्या संदर्भात रोड रुंदी करण्यासाठी तोडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे परिसर आहे कमराटच्या समोरचा। या तोडक कारवाईमध्ये महापालिकेने स्थानिकांना गेले 8 दिवसांपूर्वी नोटीस सुद्धा दिल्या होत्या, तरीही लोकांनी यांचे गाळे असतील रिकामे केले नव्हते। आज हा कल्याण नाका ते अंजूर फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई सुरू करण्यात आहे। प्रभात 5 या ठिकाणी एकूण 33 ठिकाणी नोटीस लावण्यात आल्या होत्या। त्याचप्रमाणे नोटीस लावून देखील सुद्धा स्थानिक रहिवाशांनी हे रिकामे केलं नव्हतं। महानगरपालिकेने या ठिकाणी मोठ्या पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे कुठे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण विभागाचे कर्मचारी असतील, पोलीस असतील, सतर्कता असून त्यांना रिकामा करण्यात येत आहे। घेऊन अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज। पालिकेच्या या तोडक कारवाई संदर्भात पालिका अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या, पाहूयात। अंजूर फाटा ते कल्याण नाका रस्ता रुंदीकरणामध्ये कारवाई चालू आहे। 36 मीटर रस्त्याची कारवाई चालू आहे। हो, नोटीस दिलेली आहे। नोटीस दिली, 15 दिवसाची नोटीस दिली। नोटीस दिल्यानंतर 24 तासाची नोटीसही दिली, तरी काही ठिकाणी खाली नाही झाले। काय आता त्या लोकांना मी स्वामी वारंवार सांगितलंय, 2-3 दिवसापूर्वी आम्ही सांगतोय कंटिन्यू, 15 बाईकवर अनाउन्समेंट केले, दोंडी फिरवली आहे आणि युट्यूबच्या मार्फत पण सांगितले। प्रत्यक्ष मी बीट निरीक्षक आमचे वरिष्ठ येऊन प्रत्यक्ष येऊन भेटून सांगून गेलेलो आहे।